मामा हो मामा अदमापुरात बाळू मामा हो मामा हे चंदनापुराला चंदनपुराला बाळूचा पावणी गोड पावणी गोड पावणी गोड गालात सवले पावणी गोड गालात सवले माझ्या मल्हारीला प्रेमात बसवले माझ्या मल्हारीला प्रेमात बसवले पावणी गालात सवले पावणी गालात सवले माझ्या मल्हारीला प्रेमात बसवले माझ्या मल्हारीला प्रेमात बसवले बसवलं लय मना वाटतो बाबा पण घड्याळचा काठा पटपट पुढे चालला वेळ पडला कमी सोंग पडले जास्त आपल्याला कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे हो पण बाबाला बघून आठवण आली चोपदार असे चोपदार पाहिजे बघितले काय वाघ्या मुरडी खंडोबाची कारभारी हे काही अभंग नाही पण एक खंडोबा रायाचे भजन आहे गाणे आहे एक भाव आहे प्रसन्न करण्याची साधनेमधून बाबाला प्रसन्न करण्याची एक भजन आहे गाणे आहे गोड आणि चोपदार बाबा असतील उत्कृष्ट आणि विनयकरी बाबा असतील टाळकरी मंडळी असतील मोजून किती टाळकरी आहे बघा ना आजचा प्रथम दिवस आहे साऊंड सुद्धा उत्कृष्ट आहे आणि आपल्या या सप्ताहाचा संपूर्ण जगामध्ये प्रचार प्रसार ज्यांच्याकडे ते माध्यम आलं प्रचार प्रसाराचं माध्यम ज्यांच्याकडे आलंय ते आमच्या युट्यूब चॅनलच्या काय चॅनलचं नाव माऊली कीर्तन सोहळा हे युट्यूब चॅनल बाबांनी आणले इथे बघा एवढा मोठा संत सज्जनी मांडली दुकान जे जया पाहिजे ते आहे रे भक्ती मुक्ती फुकाच साठी पण कोणी तयाकडे न पाहे रे संतांचा दरबार मोठा वेगळा आहे बाबाला काय हो इथं साधना आहे त्यांच्या जीवनामध्ये पण तरी पण लोकांना त्या भक्तीचा आनंद मिळावा या परमार्थाचा आनंद मिळावा प्रत्येकाने घरी बसून हे कीर्तन ऐकावं त्यांच्या मनामध्ये आहे महाराज म्हणतात संत ही उदार आहे आणि खरोखर तुकोबार आहे सुद्धा बोलता संत उदार उदार संत उदार 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 संत उदार उदार भरले आनंद भंडार भरले आनंद भंडार संत उदार उदार संत उदार उदार भरले आनंद भरले संत उदार उदार भरले अनंत भांडार उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार कायवानो मी पामर सेना महाराजांचे अभंग आहे बाबा सेना बाबा म्हणतात अरे केवढा केला उपकार जे मायबापांनी उपकार आपल्यावरती केले नाही बाबा ते संत तुम्हा आपल्याला देतात संत पोटाशी धरतात अरे या जीवाला जोड घेतात दादांनो एवढे मोठे संतांचे उपकार आपल्यावरती आहे त्यांच्यासारखे उपकार कोणी करू शकत नाही किती बोलावं केले उपकार सांगू मी काय बापन करी ऐसी माय अरे माय बापाने आपल्यावरती उपकार केले नाही रे दादा एवढे संतांनी आपल्यावरती उपकार केले म्हणावं लागले दादा अरे अनमोल किमतीचा हा नरदेह तुम्हा आपल्याला दिलाय अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा आपल्याला दिलाय एक तर या देहामध्ये आल्यानंतर देवाचं चिंतन करा एक तर संतांचं पूजन करा हे देव दिला दे भजन देव दिला दे भजन
तू गेले वाटत साऊंड म्हणतात बाबा, दर्जेदार साऊंड आहे, महाराष्ट्रातला दर्जेदार साऊंड आहे. काय वजन आहे साऊंडचं वजन नाही आहे. आणि ऑपरेटरही तसं आहे. गाडी किती रुपयाची घेतली याला महत्व नाही बाबा, गाडी किती रुपयाची घेतली याला महत्व नाही, पण गाडीचा ड्रायव्हर कसा आहे याला महत्व आहे. गाडी 50 लाख रुपयाची घेतली, किती 50 लाख रुपयाची, आणि गाडीचा ड्रायव्हर फुल पेल. कभी खुशी कभी गम, तो कभी देसी कभी रम, झुम बराबर झुम पीले पीले ओ मोरे राजा, पीले पीले ओ मोरे राजा. आणि आवाज दिला जाणी. हो, असा जर कसला ड्रायव्हर असला तर काय फायदा. इथून गाडी राजूरला जाणारच नाही, कुठं धडक मारून देईल पुलाला सांगता येणार नाही. गाडी किती रुपयाची याला महत्व नाही, पण गाडीचा ड्रायव्हर कसा आहे, काय जादू आहे हातामध्ये, काय बोटामध्ये जादू आहे. कोणाच्या बोटात जादू, कोणाच्या गळ्यात जादू, त्यांच्या बोटात जादू आहे. बघा किती गोड आवाज करून टाकलाय, फक्त आवाज जरा वाढवा. बोटामध्ये जादू आहे. मला जास्त इंग्लिश येत नाही बाबा, मी फक्त 12वी पर्यंत शिकलोय, पण तुम्हाला सांगतोय आमच्या दादासाठी एक वाक्य बोलतो इंग्लिश मध्ये. ब्रेक इन द रिमांड कंट्रोल, ब्रेक इन द रिमांड कंट्रोल विदाउट ब्रँड मॅन हॅज विशन. कुठं कंट्रोल करायचं आहे त्यांना चांगलं माहित आहे. म्हणून आमचे ऑपरेटर दादा, उत्कृष्ट गायनाचार्य मंडळी असतील, चोपदार मंडळी असतील, सर्वांचं नाव घेणं शक्य नाही. आपल्याकडे वेळही तेवढा नाही, पण तरी पण मला असं वाटतं एखाद्याचं नाव घेता घेता जर कधी सुटलं, एखाद्याचं नाव घेता घेता जर सुटलं तर ती ग्रामपंचायतच आहे. हो, ग्रामपंचायत कळते ना तुम्हाला, जिचं सगळं गरम होते डोकं, तिले पंचायत म्हणतात, ग्रामपंचायत. मग एखाद्याचं नाव घेता घेता सुटलं ती पंचायत आहे. पण मला तरी असं वाटतं की आज एखादा उखाणा म्हणून टाका, दिवस प्रथमच आहे, आणि एखादा उखाणा म्हणावं राहिला. म्हणू का आजी? आजी म्हणते बाबा ऐक मग. येत होते जात होते, खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा आडे वाटे त्याले घुंगर बारा, पान खाते तरा तरा घाम येते जरा जरा. तिकडून आला व्यापारी, व्यापाऱ्यानं दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा घेते पाण्याला, पाणी आणते आळाचं, वाळा बांधते भिंगाचा. वाड्यात वाडे 7 वाडे, वाड्यात वाडे 7 वाडे. वाड्यात होता मोठा पलंग, पलंगावर गादी, गादीवर उसी, उसीवर बसी, बसीवर कोप, कपात होती घडी, घडीत वाजला एक, पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तो को वाचेल एक. विठाल सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निकट करना, आहो स्वामी तुकारा देवा, हो यावरी करावा भे. ओ सेवेला लागलो सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू. महाराज, त्या भगवंताचे उपकार आहे तुमच्या आमच्यावरती. या महापर्व काळामध्ये तुम्हा आपल्याला जिवंत ठेवलंय. सद्गुरु गोकर्णेश्वर भगवंताचा सोहळा बघण्यासाठी, सप्ताह बघण्यासाठी, या स्वस्तांचा सप्ताह बघण्यासाठी, हा एवढा मोठा अगम्य अद्भुत सोहळा बघण्यासाठी तुम्हा आपल्याला भगवान परमात्म्याने जिवंत ठेवलं. हे त्या परमात्म्याचे उपकार आहे. आपलं भाग्य आहे. भाग्यच नव्हे बाबा, तर परम भाग्य आहे. का? अरे आपल्याला ठेवलंय त्या भगवंताने 2024 म्हणला सोहळा बघण्यासाठी. याच देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. हा सोहळा भोगण्यासाठी, पाहण्यासाठी भगवान परमात्म्यानं तुम्हा आपल्याला या ठिकाणी ठेवलंय बाबा. मोठमोठाल्यांचे धाबेदन आणले 2020 मध्ये आमच्याकडे, जळगाव खानदेशकडे.
मोठमोठाल्यांचे धाबे दणानले 20 मध्ये